नमस्कार फॅमिली आणि श्री स्वामी समर्थ. तर रविवारच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी हॉलिडे, हॅपी संडे. तर बघा, आम्हाला काय हॉलिडे पण नसतो आणि आमचा काय संडे पण नसतो. मी पोचली आहे कामावर. मस्त असे कबूतर दाणे वेचत होते आणि मी आपली कामावर पोचली आहे. तर आज रविवार असल्यामुळे मी आज उशिरा कामावर आली आहे. शनिवार रविवार कामावरच्या मॅडमना सुट्टी असते, त्यामुळे आम्हाला उशिरा येण्याची मुभा असते. तर 8 वाजता मी कामावर पोचली आणि तुम्हाला तर माहिती आहे ह्या टॉवरमध्ये मी कामाला येते. जेवण बनवायचं काम करते मी आणि त्याच कामावरचे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत असते. आणि घरकाम करणाऱ्या बायकांचं आयुष्य कसं असतं, त्यांचं जीवन कसं असतं, त्यांचा प्रवास कसा असतो, हेच मी तुम्हाला माझ्या या छोट्याशा व्हिडिओतनं दाखवत असते. पहिल्या घरी पोचली, दरवाजाची बेल वाजवली आणि आता तुम्हाला दाखवते मी इकडे काय बनवते. तर पहिल्या घरी आल्याच्या नंतर इकडचं माझं सगळं काम झालेलं आहे. तर आज आहे रविवारचा दिवस, संकष्टी चतुर्थी. माझा उपवास आहे. इकडे म्हणजे कामावर तर दोन्ही मॅडमचा आणि सरांचा उपवास नाही आहे, पण त्यांनी मला सांगितलं की रीमा आज उपवासाचे थालीपीठ कर. मी म्हटलं का मॅडम, तुमचा उपवास आहे का? तर म्हणे नाही, तर आज मला थालीपीठ बनवायचे. तर त्यांनी हे उपवासाचे थालीपीठ बनवले. आणि बरं, हे उपवासाचं जरी पीठ आपण वापरलं असेल तरी ह्याच्यात कोथिंबीर, मिरची, बटाटा, शेंगदाणा, ह्याच्यामध्ये रेडीमेड उपवासाच्या भाजणीचं पीठ येतं ते वापरलेलं आहे. पण कोथिंबीर आम्ही उपवासाला खात नाही, तर त्यांनी कोथिंबीर पण टाकलेली होती. तुम्ही खाता का उपवासाला कोथिंबीर? मला कमेंट करून सांगा. कोणकोणतं टोमॅटो पण चालतं कोणाकोणाला उपवासाला, पण आम्ही नाही खात टोमॅटोसुद्धा उपवासासाठी. तर आज इथे काम कमी होतं. 2-3 थालीपीठ बनवले, 2-3 चपात्या बनवल्या, दूध गरम करून ठेवलं आणि गाजर किसायला दिलेलं. मला किसायचं काम खूप किचकट वाटतं हां मंडळी. घरी पण काय बनवायचं असेल ना, गाजरचा हलवा वगैरे, मी मुलांनाच सांगते किसायला. का माहिती का? किसणी घेऊन किसायचं म्हटलं ना की माझ्या हाताला नक्कीच लागतेच ती किसणी. तर तरी पण मी ह्या अर्धा किलो गाजर किसले. त्यानंतर आज रविवार असल्यामुळे भांड्यांचा जबरदस्त ढीग होता, तेवढा घासला, पुसून जागेवर ठेवला, किचन गॅस क्लीन केलं, गॅसचं मेन नॉब बंद केलं आणि आता माझं दुसऱ्या कामावर जायची तयारी सुरू. चला मग माझ्याबरोबर दुसऱ्या कामावर. तिकडे तुम्हाला दाखवते की मी तिकडे काय बनवते. तर आज संडे आहे, तिकडे तर स्पेशल काहीतरी असणारच. तर निघण्याआधी हा पडदा खाली केला, कारण सकाळी जेवढी थंडी वाजते ना मंडळी मुंबईत, तेवढंच दुपारी म्हणजे एकंदरीत 9-9:30 वाजले की कडक ऊन पडल्यासारखं वाटतं आणि टोचणारं ऊन पडतं. मला वाटलेलं आज रविवार आहे, नक्कीच जास्त कामं असतील, पण स्वयंपाकाचं काम कमी होतं, भांड्यांचा ढीग थोडा जास्त होता आणि गाजर किसायचं काम एक होतं. तर बघा, इकडच्या मॅडमनी आज पण मला एक गिफ्ट दिलं आहे. तर ह्या कामावर आहेत ना त्या मॅडम, स्वतःसाठी काय आणलं ना की माझ्यासाठी नक्कीच घेऊन येतात. तर आज पण त्यांनी हे माझ्यासाठी गिफ्ट आणलं आहे. काय आहे ना, ते तुम्हाला घरी गेल्यावर उघडून दाखवेल, त्यामुळे हा तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. तर हे गिफ्टची पिशवी घेतली आणि मी निघाले दुसऱ्या कामावर. तर नेमकी लिफ्ट वर गेलेली, तर म्हटलं आता ही कधी खाली येईल आणि कधी मला घेऊन जाईल. तर चला मग बघूया, लिफ्टची वाट बघते आणि लिफ्टमध्ये एंट्री केली आणि मग आता मी चालली आहे दुसऱ्या कामावर. आणि गिफ्ट मिळालं आहे, तर मला तर असं झालं आहे की काय आहे त्याच्यामध्ये, असं तसं विचार चालला आहे. पण आता कामावर तो उघडून बघू शकत नाही, पण मॅडम म्हटलं तुझ्या कामाचं नक्कीच आहे. तर म्हटलं ठीक आहे. तर मग अशा प्रकारे गिफ्ट घेऊन मी दुसऱ्या कामावर पोचली. दुसऱ्या कामावर दरवाजाची बेल वाजवली आणि चला मग आता तुम्हाला इकडे काय बनवते ते दाखवते. तर दुसऱ्या कामावर आज संडे स्पेशल मॅडम बनवणार आहेत मस्तपैकी पनीर व्हेजिटेबल टाकोस. तर टाकोस तर तुम्ही खूपच खाल्ले असतील, नेहमी खात पण असाल, पण हे मस्त असे हेल्दी टाकोस बनवलेले आहेत, जे टेस्टी पण लागतील, हेल्दी पण होतील आणि झटपट होतील. आता तुम्ही म्हणाल टाकोस आणि झटपट, हो, टाकोस आणि झटपट, आणि ते पण आपली इंडियन फ्लेवर घेऊन. तर ह्याची जर तुम्हाला फुल रेसिपी पाहिजे असेल ना, तर मी माझ्या चॅनलवर ह्याचा व्हिडिओ टाकेल, तुम्ही बघून घ्या. अगदी 15 ते 20 मिनटात आपले टाकोस रेडी झालेत. आणि तुम्ही बघू शकता, हे मी नॉर्मल चीज टाकलं आहे. तुमच्याकडे जर मोझरेला चीज असेल तर नक्की टाका. पण एवढे टेस्टी झालेले ना. 4 टाकोस बनवलेले मी आणि मॅडमना आणि सरांना दोघांना खूप आवडले. तर अशा प्रकारे ब्रेकफास्टमध्ये बनवलेले कॉर्न पनीर व्हेजिटेबल टाकोस. तर हे बघा, नाश्ता रेडी आहे. पटकन जाऊन मॅडमना आणि सरांना देऊन येते आणि पुढच्या कामाला लागते. आता तुम्हाला दाखवते मी लंचसाठी काय बनवलं आहे. तर मस्तपैकी आपल्या महाराष्ट्र स्टाईलचं वरण बनवलेलं आहे, घट्ट घट्ट लाल मिरचीचा तडका देऊन. त्यानंतर मस्तपैकी स्टीम राईस बनवलेला आहे, मोकळा मोकळा,
किचन गॅस सगळं क्लीन केलेलं आहे, गॅस वगैरे सगळं बंद केलेलं आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित सगळं स्वच्छ करून मी निघाली आहे घरी. ह्या ताई इथे भांडी घासायला येतात सध्या मुकेश भैया गावाला गेल्यामुळे. तर हे आल्या आणि पहिले नाश्ता केला त्यांनी. आणि माझा तर उपवास होता आज संकष्टी चतुर्थीचा. मला बोलत होत्या मॅडम चहा घे, पण मी चहा पण नाही घेतला. का? चहा उपवासाला चालतो मंडळी, पण ते जे चहा बनवतात ना त्याच्यात काळं मिरी, लवंग, दालचिनी, बडीशोप हे सगळं असतं आणि त्यामुळे तो चहा आपल्या उपवासाला काही चालणार नाही. त्यामुळे आज कामावर चहासुद्धा घेतला नाही. आणि दुपारचे वाजलेत 11:30. मी निघाली आहे घरी. तर कडक ऊन पडलेलं आहे. सकाळी थंडी होती, आता कडक ऊन पडले आणि मी निघालेली आहे घरी. तर बघा लिफ्टमधनं बाहेर आली, ID कार्ड जे जमा केलेलं ते कलेक्ट केलं, माझ्या धन्नोची चावी काढली आणि मी निघाली माझ्या धन्नोजवळ, म्हणजेच माझ्या गाडीजवळ. तर ह्या स्टॉवरमध्ये येते मी कामाला. 2च कामं आहेत माझी. माझ्या कामावरच्या दोन्ही मॅडम खूप चांगले आहेत, दोन्ही फॅमिली खूप चांगल्या आहेत. तर कडक ऊन पडलं होतं, तर तुम्ही बघू शकता इथे पार्किंगमध्ये मी गाडी लावते. आणि आता कामावरनं तर घरी चालली आहे, पण घरची ड्युटी सुरू होणार. आपल्या बायकांसाठी कामं कधी थांबली आहेत का? आयुष्य निघून जातं पण कामं काही संपत नाही. आधी आपल्या आईवडिलांच्या घरी असताना करा, नंतर लग्न झाल्यावर नवऱ्याच्या घरी, नवऱ्याचा संसार सांभाळा, मुलं झाल्यावर मुलांसाठी करा, मुलांची लग्न झाल्यावर सुनांसाठी, जावयांसाठी करा. तर चला मग धन्नोला चावी लागली आणि मी निघाली घरी. घरी आल्यावर पहिले हे पॅकिंग खोललं जे मॅडमनी मला गिफ्ट दिलेलं. तर गिफ्ट बघून मला खूप छान वाटलं. आता तसं पण मार्गशीर्ष महिना आहे, गुरुवारचे उपवास चालू आहेत आणि त्यासाठी मला हा खूपच उपयोगी पडणार आहे. तर असं गिफ्ट मला मॅडमनी दिलं आहे. तुम्हाला कसं वाटलं हे गिफ्ट मला कमेंट करून सांगा. मला असाच खूप खूप सपोर्ट करत जावा, माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर बघा हा असा सुंदरसा छोटासा असा मला पाड दिलेला आहे. ह्याला चौरंग पण म्हणतात, पण हा मला बघितल्याबरोबर एवढा आवडला ना, कारण त्या मॅडमना माहिती आहे मी देवाचं खूप करते आणि त्यामुळे त्यांनी मला हे गिफ्ट दिलेलं आहे. सणवार वगैरे काही नाही, दिवाळी काही नाही, बोनस बिनस काही नाही, पण तरी ते मला असं अधूनमधून गिफ्ट देतात. असा होता हा आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.